शरद पवार आणि जयंत पाटलांमध्ये 4 तास बैठक झालेली आहे। पक्षाचं चिन्ह आणि पक्षाचं नाव काय असावं यावरही चर्चा झाल्याचं कळतंय। लोकसभेच्या जागांबाबत जयंत पाटील यांच्याकडून शरद पवार यांनी माहिती जाणून घेतली आहे। शरद पवारांच्या सिल्वर ओक या निवासस्थानी ही बैठक झाली। अधिक माहिती आपण जाणून घेऊयात आपले प्रतिनिधी अक्षय मंकनी यांच्याकडून। अक्षय, काय तपशील? निकिता गरदार सकाळी 10:30 वाजल्यापासून ही संपूर्ण 4 तासांची मॅरेथॉन बैठक जी आहे ती राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार आणि जे प्रदेशाध्यक्ष आहेत जयंत पाटील यांची सिल्वर ओकवरची संपूर्ण बैठक झालेली। या बैठकीमध्ये आगामी काळात पक्षाचं नाव आणि पक्षाचं चिन्ह काय असणार आणि त्यापुढे लोकसभा निवडणुका आलेल्या आहेत आणि या लोकसभा निवडणुकीमध्ये आपले कोणकोणत्या मतदारसंघांमध्ये कोणते उमेदवार असणार या सगळ्या संदर्भातला एक सखोल चर्चा जी आहे ती या दोन्ही नेत्यांमध्ये झालेली आहे। शरद पवार यांनी जयंत पाटील यांच्याकडनं कोणते इच्छुक उमेदवार आहेत त्यांची नावं घेतलेली आहेत आणि त्यांचं रिपोर्ट कार्ड देखील मागून घेतलेलं आहे। त्यामुळे 27 तारखेच्या महाविकास आघाडीच्या संपूर्ण बैठकीमध्ये अंतिम लोकसभेच्या निवडणुकीचा जागा वाटपाचा तिढा जो आहे तो सुटणार आहे। परंतु ही 4 तास जी महत्वाची बैठक झाली या बैठकीमध्ये अनेक चर्चा ज्या आहेत त्या दोन्ही नेत्यांमध्ये रंगलेल्या होत्या। हो, अक्षय, जाणून घेत राहू। तुर्तास धन्यवाद।